दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न खरं तर निवडणुकीसंदर्भात उपस्थित होताना बघायला मिळत आहे। याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भात देखील पारदर्शी आहे की नाही या संदर्भात देखील अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना बघायला मिळतात आणि अशाच एका संदर्भामध्ये एक महत्त्वाचं खरं तर या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते देखील उपस्थित करण्यात आले होते। आपण बघतोय की आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत। या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, सकाळी तुम्ही यादी संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता, काय नाही, आता सगळे सन्माननीय नेते निवडणूक आयोगाला भेटतील आणि त्यानंतर निश्चितपणे निवडणुका पारदर्शक होण्यासाठी हा जो संघर्ष आहे तो आम्ही सगळेजण मिळून करतोय। 21 वर्षांनंतर आज राज ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत, तुम्ही आलेला आहात। मला असं वाटतं काही गोष्टींसाठी लोकशाहीसाठी काही काही गोष्टी करणं आवश्यक आहे। मला असं वाटतं की निश्चितपणे सगळे पक्ष एकत्र आल्यानंतर निवडणूक आयोगावर दबाव येईल। देशपांडे साहेब, आज सकाळीच तुम्ही एक यादी दिली, त्याच्यात नावं जी ती मराठी भाषेत सुद्धा नाहीयेत, त्या सगळे मुद्दे उपस्थित आम्ही सगळे हेच मुद्द्यांसाठी निवडणूक आयोगाला भेटायला जाणार आहोत। सगळे सन्माननीय नेते आता भेटतील त्यांना आणि निश्चितपणे त्यातनं मार्ग निघेल। एकीकडे महाराष्ट्र मुंबई लेवलच्या सगळ्या याद्या तुम्ही समोर आणतात, दुसरीकडे राहुल गांधी विधानसभेच्या निवडणुकीच्या याद्या समोर आणतात, एवढं साम्य तरी पण का नेमकं सत्ताधारी पक्ष तुमच्यासोबत येत नाही असं नाही, मला असं वाटतं निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, ही लोकशाहीमधल्या सगळ्या घटकांची जबाबदारी आहे। त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष पण आला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।